नमस्कार, भन्नाट रेसिपीज बाय रोशनीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी भरली वांगी. तर त्यासाठी मी वांगी अशा पद्धतीने कट करून काटे काढून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे जेणेकरून काळे नाही पडणार. तसेच मसाला बनवण्यासाठी आपण 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे. भाजलेले शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. तसेच घरगुती 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तसेच 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तसेच कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला मसाला तयार आहे. आता हा वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने वांगी कट केले त्याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे. मसाला एकदम दाबून घालायचा आहे जेणेकरून तेलामध्ये परतताना तो निघणार नाही. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने भरते आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्वच वांगी भरून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली वांग्यांमध्ये मसाला घालून तयार आहे. तर आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे. तर आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आणि टोमॅटो छान शिजेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजला गेलेला आहे. तर आता याच्यामध्ये भरलेली वांगी घालून घेणार आहोत. आणि थोडंसं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता याच्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी तेलामध्ये शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता वांग्यांचा रंग बदललेला आहे. तर आता याच्यामध्ये जो शिल्लक मसाला होता तो घालून घेणार आहोत. मसाला घालून थोडंसं परतवून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेणार आहोत आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर आपली वांगी छान शिजली गेलेली आहेत. ग्रेव्ही देखील खूप छान आलेली आहे. तर अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून एकही रेसिपी मिस नाही होणार.